कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोबीला गळा. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम. गोरक्ष जालिंदर चर्पडाश्याडभंग काणीपम छिंद्र आद्या
सौरंगी रे बाणक वर्तनी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवा सुमिरण सुमंगल कुशल माघत तुलसीदास दास रे मागत तुलसीदास प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज यांच्या गाथ्यातील हा अभंग आज आपल्या इथे सावता महाराज मळ्यामध्ये सावता महाराजांचा अभंग या ठिकाणी आवर्जून मी घेतलेला आहे. अभंग फार गोड आहे, फार सुंदर आहे, फार पवित्र आहे, चिंतनीय आहे, वर्णनीय आहे. या अभंगामध्ये महाराज अत्यंत गोड असं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला भक्तीचं करतात. अभंगाला प्रारंभ करत असताना कांदा मुळा भाजी शब्द काय वापरले बघा. हे आम्हाला कुठून विकत घ्यावा लागत नाही, कुठं मागायला जावं लागत नाही. हे रोजच्या पाठातले शब्द आहे, आपल्या व्यवहारातले शब्द आहे आणि ते अभंगामध्ये गुंफले. त्याच्यामधून देव दाखवला. काय महाराजांची किमया आहेत, महाराजांचं कार्य आहे, महाराजांची कला कौशल्य काय वर्णन करावा. कांदा मुळा भाजी काय आहे त्या कांद्यामध्ये, भाजीमध्ये, मुळ्यामध्ये? देव आहे. देव कोण आहे? अवघी विठाबाई माझी. देव माझा त्या विठाबाई त्या रूपात नडलेली आहे, दडलेली आहेत. आणि ती दडलेली असणारी विठाबाई मला दिसली म्हणून मी वर्णन करतो कांदा मुळा भाजी. हो, कांद्यात आणि मुळ्यात ती देव दिसला विठाबाईच्या रूपाने सावता महाराजांना. एवढ्याने भागलं नाही. लसूण मिरची कोथंबिरी बघा, लसणामध्ये देव आहे, कोथंबिरीमध्ये देव आहे, मिरचीमध्ये देव आहे. आम्हाला देवळात देव दिसत नाही अशी माणसं जन्माला आलेली आहे, पण आमच्या सावता महाराजांना मात्र त्या मिरचीमध्ये लसणामध्ये सुद्धा देव दिसतो. महाराज काय वर्णन आहे बरं का. आणि हे सगळं सांगत असताना शेतकरी काम करतो बरं का. त्या कामामध्ये काम करता करता ज्यांना राम दिसला आणि देव त्या कामामध्ये प्राप्त झाला. विहिरीमध्ये, नाड्यामध्ये, मोठीमध्ये सगळीकडे हरी दिसू लागला. आणि सावता महाराज म्हणतात, मी तर या ठिकाणी मळ्यामध्ये जात असताना
मला सर्वत्र तो व्यापून दिसलेला भगवान परमात्मा भेटला. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल विठाल आज इथे आपण सर्वजण किम प्रयोजनाच्या निमित्ताने इथे जमलेला आहोत. गंगा भागीरथी कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागा बाळाजी मंडलिक आपल्यातनं मातोश्री गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने इथे हा कार्यक्रम आयोजित मंडलिक परिवाराने केलेला आहे. आपले नंबरमध्ये कैलासवासी नामदेव बाळाजी मंडलिक चिरंजीव आहे. श्री सुखदेव बाळाजी मंडलिक चिरंजीव आहे. श्री जबाजी बाळाजी मंडलिक चिरंजीव आहे. गंगा भागीरथी मुक्ताबाई मारुती गाडेकर कन्या आहेत. सौभाग्यवती जयवंताबाई दगडू काळोखे ह्या कन्या आहे आणि सौभाग्यवती सरूबाई बाळासाहेब गायकवाड ह्याही कन्या आहेत. अंबादास नामदेव मंडलिक नातू आहे आणि श्री क्षितिजी अंकुश मंडलिक पंतू आहेत. श्री महेश सुखदेव मंडलिक नातू आहे आणि श्री आरुष रमेश मंडलिक पंतू आहेत. श्री दिनकर जबाजी मंडलिक नातू आहे आणि श्री शिवांश अंकुश मंडलिक पंतू आहे. अंकुश सुखदेव मंडलिक नातू आहे आणि श्री शंभू अरुण मंडलिक पंतू आहेत. रमेश जबाजी मंडलिक नातू आहे आणि श्री गणेश अंबादास मंडलिक पंतू आहे. अरुण गबाजी मंडलिक नातू स्वराज दिनकर मंडलिक पंतू आहे आणि श्री एस महेश मंडलिक पंतू आहे आणि श्री पियुष पंढरीनाथ मंडलिक पंतू आहे. हा एवढा मोठा परिवार एका विचाराने नांदतो याच्याबद्दल मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. आणि सगळे समस्त मंडलिक परिवार आणि आपतिष्ट नातेवाईक मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी आहे ते वारकरी संप्रदायाचं मोठे व्यक्तिमत्व, जुनं व्यक्तिमत्व, आपल्या परिसराचं भूषण असणारे श्री हरिभक्ती पारायण वयवृद्ध ज्ञानवृद्ध आणि मार्गदर्शक या तुमच्या पंचकृषीतीत असणारे श्री रामचंद्र बाबा मंडलिक महाराज इथं उपस्थित आहे. बाबांना एकदा मनापासून धन्यवाद देतो. तसंच ज्यांनी कुशल नेतृत्व केलं आणि करत आहे अत्यंत तरुण तडफदार असणारे श्री आमचे हरिभक्ती पारायण कार्यक्षम असणारे श्री अनिल महाराज मंडलिक महाराज तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. इथे वादक आहे श्री हरिभक्ती पारायण गोकुळ महाराज पवार. काय मृदुंग वाजवला एकदा त्यांच्याकरता तुम्ही वाजवा ना. आता इतका गोड मृदुंग वाजवला असं वाटलं ऐकतच राहावं. तसेच या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज गडाक आमचे प्रेमाचे ते आहे, नेहमी असतात. महाराजांना त्यांची चाल झाली गोड म्हणाले. तसेच तानाजी महाराज सांगळे महाराज आपल्यालाही मनापासून धन्यवाद. श्री ज्ञानेश्वर महाराज पवार ते ललकर काय करतात ते काही कळत नाही. ते कसे ललकरी काढतात बघा ना. ते काय कुठून काढतात. आईने शिकवलं वडिलांनी, आमच्या सुनील भाऊनिके ताईने काय काय सुंदर गातात महाराज. धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज. तसेच या ठिकाणी कीर्तनकार ज्योतिताई महाराज पवार ताई आपल्याला मनापासून धन्यवाद. ताई या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ऐश्वर्या दिदी शिंगोटे काय चाल म्हणली दिदी तू. ताई तुलाही धन्यवाद. पांडुरंगा करू एकदा जोरात वाजवा ना यांच्याकरता. कधी कधी टाळ्या वाजल्यानं आयुष्य वाढतं बरं का. ताई धन्यवाद दिदीला. या ठिकाणी विनेकरी काय कुंडले हो तुमचे. वा वा वा. त्यातलं रुद्राक्ष काय. हा आणि ते काय बाराबंदी धोतर आणि तो काय पंचा आणि ते काय कपडे. अशी विनेकरी शोधून मिळत नाही. एकदा विनेकरी करता एकदा जोरात टाळ्या. काय महाराज तुम्हाला धन्यवाद. आज भेटलेलो आहे आपण कुठेतरी आणखी कार्याला भेटलो. महाराज उद्धव महाराज उद्धव बापू आव्हाड. धन्यवाद तुम्हाला बापू धन्यवाद. या ठिकाणी तसेच यूट्यूब चॅनलवाले काय आहे सर्वेश भाऊ सर्वेश दादा बाळ सराफ दादा आपल्याला तुम्हाला धन्यवाद. खाली काय आहे यश गाडेकर कोण आहे त्यांनाही धन्यवाद. तर या ठिकाणी हां ते शूटिंगवाले यश दादा आहेत आणि आमचे हे सर्वेश दादा सुंदर यूट्यूब चॅनल. काय नाव भाऊ आपलं.
कैवल्याचा पुतळा जिव्हाळा वाव, पुतळा नाही जिव्हाळा निर्माण केला. धन्यवाद त्याबद्दल. एकदा कैवल्याचा जिव्हाळा यूट्यूब चॅनल आहे, त्यांना धन्यवाद. दुसरे आमचे धर्मनाथ महाराज काकड, त्यांचा अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल, दोघाही चॅनलवाल्याला धन्यवाद देतो. सिस्टीमवाल्याला धन्यवाद देतो. मंडपवाले अत्यंत गोड आहे, सिस्टीमवाले गोड आहे. या ठिकाणी आमचे तळेगावचे डिगे आबा आवर्जून कार्यक्रमाकरता लिस्ट बघितली माझी त्यांनी. 23 तारखेपासून 31 पर्यंत लखनगिरीने व्हॉट्सअपला पाठवले कुठे कुठे कार्यक्रम, आज सकाळ दुपार संध्याकाळ. त्याबद्दल आमचे आबा आणि आमचे भाई परिसरात कीर्तन असले की माझे कुठेही ते हजर असतात. आपल्याला बस भाई आपल्यालाही धन्यवाद आणि आबा धन्यवाद. मग परिचित अपरिचित आपण आता सर्वजण आहात, पाहुणे तुम्हालाही धन्यवाद देतो. पाहुणे असावे तर असे असावे, सासरे असावे तर असे असावे. चटई उडत होती दगड घेऊन गेली. तुम्हाला धन्यवाद बरं का सासऱ्यांना. काय नाव भाऊ? लखन नंदकिशोर भाऊ मेहेर साहेबांना एकदा मनापासून धन्यवाद देतो. ते इथले सासरे आहेत बरोबर ना, पण चटाई उडत होत्या, माझं बारीक लक्ष होतं. ते तिकडनं दगड गोळा करून आणले आणि चटाईवर ठेवले. असे सासरे प्रत्येकाला भेटावा. वा वा वा, किती सुंदर. मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. मग आता महेश भाऊ वकील साहेब तुमच्या सगळ्या बंधू परिवाराला धन्यवाद देऊन कीर्तनाला प्रारंभ करतो. माता भगिनी सर्वजण सगळ्यांना धन्यवाद. आता एकच विनंती, आता विठ्ठल विठ्ठल येईल ना, जोरात टाळ्या वाजून भजन करायचे. पण तत्पूर्वी महिला मंडळी थोड्याशा पुढं सरका ना, इकडे सरका, इकडे या. हे शूटिंगमध्ये काय होईल ते मोकळं दिसेल. इकडे सरका, या इकडे, पुढे सरका आणि इकडे सरका, पुढे सरका इकडे सरका. हे चॅनलवाले सगळे घेणार आहे तर या पुढे 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 पण सारखा, पुढे पण सारखा. विठाला 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 विठाला, या पुढे आणि विठाला 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 आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन विचाराला प्रारंभ करतो. मंडकलिक परिवाराने हा सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या मातोश्रीला आदरांजली अर्पण करण्याकरता आयोजित केला. साहेब तुमच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. अभंग सावता महाराजांचा या ठिकाणी आहेत. अभंग फार गोड आहे बरं का बाई, फार गोड अभंग आहे. कारण या जगतामध्ये अनेक संत जन्माला येतात, अनेक माणसं जन्माला येतात आणि भगवंताला जन्म घ्यावा लागतो. यामध्ये 3 कारण आहेत. एक सोयीच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध, एक परीच्छा प्रारब्ध. प्रारब्ध 3 प्रकारचा आहे. अनिच्छा प्रारब्ध आहे, सोयीच्छा प्रारब्ध आहे आणि परीच्छा प्रारब्ध आहे. कारण प्रारब्ध कसं तयार होतं ते संचितातून रूपांतर होतं. संचित कसं तयार होतं ते कर्मातून रूपांतर होतं. आधी कर्म तयार होतं ते संचितात जातं आणि संचित तयार झालं की मग प्रारब्ध बनतं. हे ध्यानात ठेवा. मग प्रारब्धानुसार आपल्याला या सगळ्या गती आपल्याला प्राप्त होतात. माणसाला सुरुवात कुठून होती? कर्मापासून. कर्म जसं ज्याचं घडलं त्याला तसं त्याच्या जीवनात तसं काही घडामोडी होतात. कारण सत्कर्म घडलं पुण्यात रूपांतर होईल, दुष्कर्म घडलं पापात रूपांतर होईल. आणि पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. पण ते कर्म करायला माणसाच्या हातात आहे. त्यांना ठेवा. कर्म करणं आपल्या हातात आहे, कर्म भोगणं आपल्या हातात नाही. करायला माणसं स्वतंत्र आहे, भोगायला माणसं स्वतंत्र नाही. कारण भोगायला मात्र आपल्या हातात काय? आलिया भोगासी असावे सादर.
माय बापानो, कोड असं प्रमाण महाराजांनी दिलं. भोग तो न घडे संचिता वाचुनी. मग संचिता वाचूने जर भोग घडत नसेल तर मी त्याच्या पुढे गेलो. संचित कसं रूपांतर होतो ते कर्माने. बरं का, कर्म जसं केलं तसं संचितात रूपांतर होतं ना. सोपं सांगू का, मराठी भाषेमध्ये आपल्या मातृभाषेत आणि आपल्या कार्यातनं आपण सर्व मंडलिक महाराज, आपण सर्वजण शेतकरी आहोत. शेतामध्ये काय करतो, पेरायला धरतो, पेरतो. बरं, नांगरतो आधी जमीन. जमीन नांगरली की तिला पाणी देतो. थोडं तण उगतं, तण गवत उगतं. त्याच्यामध्ये वखर नांगर काय आपण पुरा थोडं हलकसं हाणतो, त्याला धाळणं म्हणतात. ते झालं की मग गहू पेरतो. गहू पेरला की मग तो निंदतो, खुरपतो, पुढे वाढतो आणि पुन्हा सगळं झालं की तयार करण्याकरता कापतो, मशीनमध्ये घालतो आणि गहू पोत्यात भरून ठेवतो. आता काम संपलं. म्हणजे आतापर्यंत नांगरण्यापासून, पेरण्यापासून, गवत काढण्यापर्यंत हे सगळं काही चालू होतं, त्याला कर्म म्हणावा. जे काही चालू आहे ना, बरं का साहेब, ते जे चालू आहे ते कर्म म्हणावा. आणि ज्या दिवशी गहू तयार झाला, पोत्यात येऊन पडला आणि स्टॉक मध्ये जमा झाला, त्याला संचित म्हणावा. कळलं का? पहा, स्टॉक रूपाने संचय झाला की त्याला संचित म्हणावा. आणि पुन्हा आमच्या माता भगिनीने 2-5 किलो गहू घ्यावे, ते गिरणीवर चक्कीवर दळून आणावे जाऊन, त्याला प्रारब्ध म्हणावा. याच्यापेक्षा सोपं सांगता येणार नाही. पहिलं कर्म, दुसरं संचित आणि तिसरं प्रारब्ध. मग हे 3 गोष्टी घडण्याकरता सुरुवात कुठून आहे? कर्मापासूनच आहे. आपण कीर्तनात आलात, कीर्तन ऐकायला लागला, हे चांगलं कर्म का वाईट कर्म? बोला ना बाबा. पिवपिवाने किती गण लावून बसले बघा ना, सुंदर बाबा आहे जुने. हे कीर्तन ऐकणं सत्कर्म आहेत, बरं का. पण कीर्तनात आल्यानंतरच जर गप्पा मारत बसलो तर, म्हणजे माफ करा बरं का, पण बाबा इथं नाही, पण काही ठिकाणी कीर्तन चालू असतं, काही लोक पेपर वाचतात. पेपर वाचू नये असं माझं म्हणणं नाही, पण कीर्तनात नाही. 2 तास सर्वांगाचे कान करा. कोणताही वक्ता असू द्या, कोणतेही महाराज असू द्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. एखादं वाक्य घरी घेऊन जा. आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय. मायबाप, कधीतरी आपण ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेत केल्या की मग सुख प्राप्त होत आहे. पण वेळ एकदा निघून गेली की वेळेचा मालक कोणी नाही ध्यानात ठेवा. वेळेचा सदुपयोग करता आला की त्याचं जीवन जगण्याकरता आनंदमय होतं, सुखकर होतं, समाधान देऊन जातं. जर ते नसेल आपल्या जीवनामध्ये नवनाथ महाराज, तर जीवन हे निष्फळ ठरतं. कधी कधी माणसं सगळं काही करतात, पण करतात कशा करता याचा विचारच नसतो. करत राहतात म्हणून करत राहतात. नुसतं करायचं म्हणून करू नका, नुसतं जगायचं म्हणून जगू नका, नुसतं जिवंत राहायचंय म्हणून खाऊ नका. खाण्याकरता जगूच नका, जगण्याकरता खा, तेव्हा जीवनाचं मूल्य कळेल, बरं का. आम्हाला जगायचं आहे ना, म्हणून खायचं आहे. आमच्या संतांची अवस्था, काय खातो आम्ही कासया सांगत आहे, ही अवस्था आमच्या जगद्गुरु तुकोबा राहायची आहे. खाण्याचं भान नाही, भजनाचं भान असल्यामुळे खाण्यावर भान नाही. आपलं खाण्यावर भान आहे, भजन त्याच्यामुळे होत नाही. ध्यानात ठेवा. विठ्ठल एखाद्या वेळेला जर कदाचित कमी आळणी जरा कमी अधिक पद्धतीचं जर जेवण झालं, आळणी खरड थोडं झालं, तर आमचे माणसं बायकोच्या 42 पुढ्याचा उद्धार करतो. एखादा जर खडा त्या भातात गेला तर काय माणसं असतात, आपल्या भागात नसतील कदाचित. हा नगर जिल्हा भाग्यवान आहे, आपण सगळे नगरमध्येच आहे ना. हा, नगर जिल्हा संतांचे माहेर, मुळा प्रवरा गोदावरी नीर, दंडकारण्ये निसर्ग संपदा, ओम चैतन्य अडबंगनाथा. मायबाप, नगर जिल्हा संतांचं माहेर महाराज, हे आमचं वाङ्मय स्वतंत्र काय आहे. इथे सगळे संत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे संत आहे तेवढे जगात नाही महाराज, बरं का.
रामायणामध्ये सर्वात मोठे संत झाले जे अगस्ती, त्यांची समाधी कुठे आहे? अकोल्याला आपल्या इथे आहे. म्हणजे अगस्ती महाराज आपल्या जिल्ह्यात आहे. बरं, जगाच्या पाठीवर ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानदान दिलं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, बरं का सर, या पुढे या. जगाच्या पाठीवर एवढं ज्ञान त्यांनी दिलंय, बरं का. मग एवढं ज्ञान देणारे संत वयाच्या 16व्या वर्षी आदरणीय आमचे वरपे सर आलेले आहेत, ज्यांचं कॉलेज आणि अत्यंत मोठं कार्य समाजामध्ये आहे. आपले सगळ्यांचे लाडकेच असतील. सर, आपल्याला मनापासून धन्यवाद. पण तुम्ही आले यांच्यामुळं का माझ्यामुळे हे दोघायला सांगा, म्हणजे आनंद होईल. कारण लग्नाचं मला निमंत्रण आहे 3 तारखेला आणि दोन्ही साधवला असेल. एक तर कार्यक्रमाला भेट होईल आणि अरुणगिरी बाबाला निमंत्रण होईल. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद बाय बापांनो. सर, आपल्या सगळ्यांना धन्यवाद. काय चाललं होतं आपलं? कीर्तन. अहो, इथं जे काय आपण कुठे होतो? तुम्ही आहे ना सगळ्या अजून कीर्तनात आहे ना? ऐका, खरंच काय चाललं होतं कोणीच सांगेना. चौबदार मामा, माऊली, वा वा वा, काय माऊली तुम्ही. माऊली सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांना सांगत होतो, त्यांनी तेवढं ध्यानात ठेवलं, बरं झालं. ऐका, ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी जगाला ज्ञान दिलं. आपलं 16व्या वर्षी एवढंच माहिती आहे, 16व्या वर्ष धोक्याचं. त्याच्या पुढे सर माणसं निघेन अजून. 16व्या वर्ष धोक्याचं का म्हणताय आम्हालाही कळलं नाही अजून, बरं का नवनाथ महाराज. पण ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रांती केली महाराज. हा हा हा, ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय ग्रंथ जगाला दिला. काय ज्ञानेश्वरी आहे? ज्ञानेश्वरी हा सामान्य ग्रंथ नाही आहे. ज्याला ज्ञानेश्वरी कळाली, समजली ना, बरं का, त्याचं जीवन धन्य होत असतं, त्याचं जीवन यशस्वी होत असतं आणि त्याच्या जीवनात क्रांती येते ज्याला ज्ञानेश्वरी कळते. आणि म्हणून मायबापांनो, रोज माणसाने एक अध्याय नाही जमणार काहींना, पण एक पान वाचायला काय हरकत बापांनो, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मायबापांना 2 गोष्टी फार शास्त्रांनी सांगितलेल्या. वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, पाहायचं असेल तर पंढरपूर पहा, बरं का. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पंढरी डोळ्याने पाहिलं की डोळे तृप्त होतील. ज्ञानेश्वरी वाचलं की अंतकरण तृप्त होईल. मायबापांना ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे? कारण गीतेवरती टीका आहे, बाप बाप ग्रंथ गीता. बाप रे बाप, गीता हा असा ग्रंथ जगातामध्ये आहे की त्याचं अजून काही पूर्ण संशोधन कोणाला करताच आलं नाही. पूर्ण, बरं का, ज्ञानेश्वरी गीतेचा पूर्ण अर्थ आजपर्यंत कोणीच काढला नाही. कारण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबाराय शब्द वापरतात, भावार्थ दीपिका. यथार्थ शब्द ज्ञानोबाराय म्हटले नाही. तुमच्या आमच्याची काय कथा आहे? म्हणजे ज्ञानोबाराय सारखा ज्ञानी व्यक्ती, महात्मा, ते म्हणतात मी भाव काढला. भाव म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आहे. यथार्थ शब्द माऊलींनी जर वापरला नसेल तर आपल्यासारख्या सामान्यांनी बोलूच नाही महाराज. काहीला काही कळत नाही, काहीला त्याच्यात थोडंफार कळतं, बरं का. पण ज्ञानोबाराय मात्र ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, एवढी काही योग्यता होती. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, हे सगळे विशेषण माऊलींच्या बाऱ्यात पाहायला मिळतात. पण ते ज्ञानोबाराय म्हणतात
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा अद्वितीय आहे, पण मी त्याचा भाव काढला. सांगा 16व्या वर्षी ग्रंथ दिला, भाई सोपी गोष्ट आहे का हो? आम्हाला 60-70 वर्ष होतं. अमेरिकेत जर पत्र पाठवायचं असेल तर 4 लोकाला विचारून घ्यावं लागतं, वाक्य बरोबर आहे का, रचना बरोबर आहे का, शब्दार्थ बरं, कोशार्थ कसा आहे, शब्दार्थ कसा आहे, भावार्थ कसा आहे, लक्षार्थ कसा आहे बरं का, गुणार्थ कसा आहे. सर आता तुम्ही सगळे एवढे मोठे माणसं बसले पुढे, कसे अर्थ आहे की नाही, भिन्न भिन्न अर्थ आहेत ना. शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, भावार्थ हे भिन्न आहेत, सगळे एक नाहीये. कधी कधी आम्ही म्हणतो पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, जाऊन सांगेन नंद मामुजीला, मोडीन तुमची फोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. तो कृष्ण काळा मी राधा गोरी, तो कृष्ण काळा मी राधा गोरी, तुझी माझी नाही ना जोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. आता पदराला धरू नको सोड शब्दार्थ घेतला तर साडीचाच पदर होईल की नाही? शब्दार्थाने जर घेतला, पण दक्ष अर्थ घेतला तर साडीचा पदर कसा होईल? कारण भगवान परमात्मा सामान्य पदर धरत नाही, भक्तीचा पदर धरतात आणि देवापर्यंत नेऊन पोहोचवतात. तो देव आहे, कारण देवच आहे आणि पुन्हा देवापर्यंत नेतो. संतच आहे, पुन्हा देवापर्यंत नेतात. संत आणि भगवंत हे दोन नाही, देवते संत, देवते संत निमित्त त्या, हे सगळं काही आहे. माझा अर्थ इथे शब्दार्थ वेगळा, लक्ष्यार्थ वेगळा, भावार्थ वेगळा. आपल्याला कोणते कोणते अर्थ सगळेच कळतात, तो बद्दल धन्यवाद आहे. पण बरं का, त्याबद्दल धन्यवादच आहे. पण महाराज ज्ञानोबारांचं जे ज्ञान आहे, आहा, त्यांचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कोणालाही कळत नाही ज्ञानेश्वरी, बरं का, कोणालाही कळत नाही. ज्ञानेश्वरीचे योग्यतेचा कोण आहे, ज्ञानोबारांच वर्णन करतात. अहो अर्जुनाची पांती परीस नया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनेच्या योग्यतेचा जर कोणी असेल तर त्याला ज्ञानेश्वरी कळेल. पण तो अर्जुन पाहिजे बरं का, तो काय अर्जुन म्हणजे अर्जुनच पाहिजे, नाही तर आज का अर्जुन नाही चालणार तिथे. म्हणजे तो अर्जुन आताच नाही चालायचं असं मला म्हणायचं आहे. तो अर्जुन पाहिजे. तो जर अर्जुन असेल आणि त्याच्या योग्यतेचा असेल त्याला ज्ञानेश्वरी कळेल. सांगा ज्ञानेश्वरीमध्ये 1, 2, 4 भाषा नाही हो, 56 भाषेचा केला अशी गौरव. म्हणजे 56 भाषा एकत्र ज्ञानोबारांनी केल्या वयाच्या 16व्या वर्षी. सांगा हे ज्ञान सामान्य आहे का? आपल्याला 2-4 येत असल्या, 10-12 भाषा येत असल्या तर माणसं कोणाला जुमणीतच नाही. पण जे माणसं अहंकार घेऊन जगतात त्यांची क्रांती होत नाही, त्यांचा इतिहास होत नाही. आमचे गाडगे महाराज संत झाले, काय गाडगे महाराजांची योग्यता होते, एवढे उच्च कोटीचे महान संत. पण मात्र ते गावात असणारं गाव स्वच्छ करायचे, परिसर स्वच्छ करायचे आणि सायंकाळी मंदिरात माणसं जमले की भजन करायचे. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला. हे भजन करायचे बरं का. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, हे प्यारे नंद लाला तो मोहन मुरली वाला, प्यारे नंद लाला तो मोहन मुरली वाला. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला रे देवकी
ते भजन करायचे महाराज. म्हणजे रात्री भजन करायचे, दिवसा स्वच्छता करायची. जाडू संतांचे मार्ग, जाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, आड राणी भरले जग. उच्चिष्ट तो भाग, उच्चिष्ट तो भाग. शेष उराला तो सेवू, टाळी वाजवा सर्वजण. हात वर करा, हात वर करा. एक टाळी, एक टाळी, एक टाळी, एक टाळी. वर हात करा, वर हात करा सर्वांचे. एक टाळी, एक टाळी, एक टाळी. सांगा सर्वांची. हा सर्वजण म्हणा. हे बघा किती सुंदर विद्यार्थी, बघा ना. वा विनीकरी बाबा. टाळी वाजवा, टाळी वाजवा सर्वजण. धन्यवाद. वारे टाळकरी. धन्यवाद. MH 17 98 94 18 कोणाची इर्टिगा गाडी कृपया बाहेर काढा. पाहुणे मंडळी येतात. स्विफ्ट डिझायर आहे. इर्टिगा आणि स्विफ्ट डिझायर 84 45 आणि 94 18. काढलंय सूचना. हे बघा, रस्त्यात गाड्या लावलेल्या आहेत. आपले पाहुण्याच्याच असेल, पण मागे रस्ता जाम झालेला आहे. तेवढ्या 2 गाड्या साईडला लावा, विनंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गाडगे बाबा असे थोर संत झाले. त्यांनी रात्री भजन केलं आणि दिवसा रस्ता साफ केला, अंगण साफ केलं. स्वच्छता अभियान गाडगे बाबापासून सुरुवात झाली. अर्थात संत हे कार्य करतात. काय स्वच्छ करतात? कारण हे बाहेरंगाने स्वच्छता झालेली असेल, पण संत अंतरंग आणि बाहेरंग दोन्ही स्वच्छ करतात बरं का. आणि म्हणून ज्ञानोबरायासारखे संत, गाडगे महाराज सारखे संत, तुकाराम महाराज सारखे संत अनेक झाले. पण यामध्ये एक संत जन्माला आले, ते संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराज असे संत झाले, ते देवाकडे गेली नाही, देव त्यांच्याकडे आला. एवढी किमया ज्यांची जगात झाली ते संत सावता महाराज. जगातले बाकी सगळे देवाकडे गेले, पण संताकडे देव आला.
ते देवाकडे गेले नाही आणि त्यांनी आपला बिझनेस सोडला नाही, व्यवसाय सोडला नाही. जर आम्ही जे कार्य करत असेल, जो बिझनेस असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, उद्योगधंदा असेल, प्रामाणिकपणाने केला तर भगवंत सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो. सावता महाराज मात्र ज्या शेतकरी कुटुंबात, आपण महाराष्ट्र आपला भारत कृषी प्रधान देश आहे, शेती करता करता, शेती करत असताना, शेती शिकवत असताना आणि शेतीमध्ये मग्न असताना त्यांनी शेतीही चांगली केली, परमार्थही चांगला केला आणि शेती करता करता भगवंताच्या भक्तीची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमध्ये एवढे तल्लीन झाले, त्या भगवंताचं नामस्मरण करू लागले आणि नामाच्या शक्तीवरती, नामाच्या बळावरती आणि त्याच ठिकाणी त्यांना सर्वत्र देव दिसू लागला. कारण देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. आपल्याला देवळात देव दिसत नाही ते माणसं असतात, पण संतांना सर्वत्र देव दिसतात ते महात्म्य असतात. ध्यानात ठेवा. परिणाम असा झाला आणि मग ते जे कार्य करू लागले त्या कार्यामधून देव सर्वत्र दिसायला लागला. कारण तो आहे, दिसला पाहिजे. गतिर्व्रता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभवा प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. ऐसा जो समर्थ तुम्ही या जगाचा नाथ, गगना ऐसा साक्षीभूत आपणची धा. देव नटला नानापुरी परी. सर्वत्र देव नटलेला आहे. देव नाही अशी जागा नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव नाही भुरला, रिता ठाव नाही भुरला. ए आजीव्या दृष्टीने पाहिला, आजीव्या दृष्टीने, आजीव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची, विठ्ठलाची, विठ्ठल म्हणत हरिल बाप, विठ्ठल म्हणत हरिल बाप, विठ्ठल म्हणत हरिल बाप, विठ्ठल म्हणत हरिल बाप. हरिल बाप. माय बाप्पांनो, तो देव सर्वत्र आहे. देव नाही अशी जागा जगात नाही. विठ्ठल जळी स्थळी भरायला. जळ म्हणजे पाणी, स्थळ म्हणजे जमिनीवर. पाण्यात तो आहे, जमिनीवर तो आहे, आकाशात तो आहे. विठ्ठल जळी स्थळी भरायला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलचे, तो देव मी पाहिला. असा असणारा देव तो सर्वत्रच आहे. तो नाही अशी जागा नाही मायबाप. सर्व गटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सर्वत्र देव आहे. मग हृदया माझी मी रामू, सर्व सुखासी आरामू. का भ्रांतीशी कामू विषयावरी. तो देव सर्वत्र आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, कहा पगडारू देखे आनेरा, कहा पगडारू दे
नाही अशी जागा नाही. कहा पगडारू देखे आणि रा देखे तो सब वैने गिरा काना रे मनमोहन लाल देखे तो सब बिसरू गोपाल. तो नाही अशी जागा जगात नाही. मग असणारा देव सर्वत्र आहे, पण ज्यांना दिसला त्यांना संत म्हणतात. संत सावता महाराजांना तो या जगतामध्ये दिसला. कुठे कुठे दिसला? ज्या काम करता करता शेतात असणारे सावता महाराज, आणि त्या सावता महाराजांना देव त्यामध्ये कांद्यामुळे मुळ्यामध्ये लसणामध्ये दिसला पहिलं चरण. कांदा मुळा भाजी कांदा मुळा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ज्या कांद्यामुळे मुळ्यामध्ये विठाई दिसते बरं का उर्फी सर, ते संत आमचे सावता महाराज आहे. माझी कांद्यामध्ये मुळ्यामध्ये विठाबाई दिसावा, हे हृदय किती पवित्र असेल हो. ज्याचं अंतकरण पवित्र आहे त्याला सर्वत्र देव दिसतो. माझे गुरुवरे नारंगिरी महाराज सरला बेटचे म्हणत, मी ज्यांच्याकडे 12 वर्षे सरला बेटमध्ये विद्यार्थी अवस्थेत होतो, ते एकच शब्द वापरायचे की ते हे जे समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. समाजाची सेवा ईश्वर सेवा आहे. आणि तिथे वांजरगाव सरला बेट जवळ गाव आहे वांजरगाव, आणि तिथे महाराज रोज कीर्तनाला जायला लागले की लोकांचा नियम आहे, बाबा जे जे काम चालू असेल तिथून हात जोडावा, नमस्कार करावा गाडीला. गाडी बाबांची निघाली वांजरगाव मार्गे, तिकडे पुढे कुठे जायचं असेल, पण बेटाच्या शेजारी वांजरगाव आहे. गाडी निघाली की माणसं असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठे असतील, मंडलिक बाबा सगळ्यांनी हात जोडावे, नमस्कार करावा. आणि महाराज मात्र काचा लावून पुढे जात नव्हते. महाराजही त्यांना हात जोडून नमस्कार करत होते, प्रतिनमस्कार.
म्हणजे तिकडचा किती श्रीमंत आहे का गरीब आहे याचा भेद नाही, ते स्त्री एक पुरुष याचाही संबंध नाही, पण मला नमस्कार केला बाबा, त्यांना हात जोडायचे. आणि अशी परंपरा होते. एकदा तर आम्ही आता कसं सांगावं, कीर्तनात एक तिकडे शिवराई म्हणून वैजापूर तालुक्यात गाव आहे, कीर्तनाला निघालो. महाराज म्हटले रतनलाल चल. मला एक प्रेमाचं नाव रतनलाल ठेवलेलं होतं महाराजांनी, रतनलाल. म्हटले चल कीर्तनाला. ठीक आहे म्हटलं महाराजजी. कीर्तनाला निघालो आम्ही तिडीवाळा ते शिवराईला. आणि जात असताना वांजर गावातून एक लहान मुलगी होती 5-6 वर्षाची, बरं का. भय आलेली आमचे भईच्या समाजातली मुलगी होती, 5-6 वर्षाची असेल. आणि ती मुलगी, सगळ्यांचीच परंपरा होती, बाबा दिसले की हात जोडायचे. प्रातर्विधीला बाहेर चालली, गाडी वाजली, हातातलं असणारं ते भांड खाली गळालं, डबा वगैरे, हाताने नमस्कार केला. तेवढ्यानी भागलं नाही, त्या छोट्या मुलीला नारंगिरी बाबांनी नमस्कार केला. ते संत होते. ऐकताय आपण, नारंगिरी बाबा संत होते. छोट्या मुलीला कोण करील वो उर्फी साहेब, 5-6 वर्षाच्या मुलीला कोण तिला बघणार आहे तिच्याकडे. पण संताचं हृदय असं असतं महाराज, भगवंताचं हृदय असं असतं. मोठ्या माणसाकडे तर ते पाहताच, पण छोट्यालाही दुर्लक्ष करीत नाही. तेच माणसं मोठे होऊन राहतात. ध्यानात ठेवा. भगवान श्रीराम ज्यावेळेस लंकेत जात असताना श्रुतू बांधत होते. शेतू बांधण्याचं काम चालू होतं. नळ नीळ जामुवंत हनुमंत सगळे शेतू बांधत होते, दगडं आणून टाकत होते. एका दगडावर रा लिहायचं, एका दगडावर म लिहायचं. आणि मग मात्र 2 इंजिनियर होते त्या काळातले, त्यांचं नाव आहे एक नळ आणि एक नीळ. त्यांना तो शाप होता की तुमच्या हाताला स्पर्श करून काही वस्तू टाकली की ते बुडणार नाही, कारण ते खोडकर होते. काही काही खोडकर माणसाला सुद्धा आशीर्वाद चांगला भेटतो, हे चांगलं आहे पुन्हा भाग्याचं बरं का. हे खोडकर असे होते, त्या समुद्राच्या काठेला जे ऋषीमुनी साधू होते, देवाला पूजाला बसले. मंडलिक महाराज ध्यानाला बसले की यांनी काय करावं, पूजा झाल्यावर ध्यान करायची पद्धत आहे. ध्यानाला बसले की यांनी देवच उचलायचे आणि समुद्रात टाकायचे, पाण्यात सोडून द्यायचे. म्हणजे देव उचलायचे, देव मूर्त्या उचलायच्या, समुद्रात टाकायच्या. रोज रोज कसे नवे आणणार हो. शेवटी ते साधूने शाप दिला, अरे तुम्ही आजपासून आम्ही तुम्हाला शाप देतो म्हटले, तुमच्या हाताने जी वस्तू तुम्ही पाण्यात टाकाल ते आता इथून पुढे कधीच बुडणार नाही, हा आमचा शाप आहे. परिणाम तो शाप आशीर्वादात रूपांतर झाला रामायणामध्ये. म्हणजे नळ आणि नीळ जे नाव आहे ना, ते दोघं इंजिनियर होते. त्यांनी एका दगडावर रा लिहावं, एका दगडावर म लिहावं, आणि यांनी हात लावावा पाण्याला. त्यांनी हात लावला की ते दगड तरायचे. राम आणि र आणि मने, रा आणि मने का राम तयार होतो. रामाचा नाव जरा दगडाला आधार देत असेल तर आपल्या जिवंत माणसाला का आधार देणार नाही. राम नाम भजन केलं पाहिजे. आणि दुसरा अर्थ, ते इंजिनियर जे होते त्यांना तो वरदानच प्राप्त झालेलं होतं, कारण तो शाप नव्हता. आता वरदान, ते शापातलं रूपांतर वरदानच झालं होतं मायबापांनो. परिणाम हे सगळं काही चालत असताना मी का सांगितलं आहे का, सगळे लोक दगड आणायचे, मोठे मोठे येऊन टाकायचे. पण तिथे खारुताई आमची, तिला खडी म्हणतात काही लोक, काही खारू म्हणतात, ती खारुताई होते. ती काय करायची, समुद्रात स्नान करायची आणि त्या ठिकाणी समुद्राच्या कडाला रेती आहे, त्याच्यात अंग घुसळायची आणि पुन्हा अंग झटकायची. त्या शेतूवर जाऊन पुन्हा स्नान वल्ल व्हायची आणि पुन्हा ती रेती घ्यायची आणि पुन्हा झटकवायची. काय खारूच्या अंगावर रेती जात असेल हो, तुम्ही जागे ना सगळे. खारू खारू, खडी काही खारू म्हणतात तिला. आणि मग रामाचं दृष्टी तिच्याकडे, रामाची दृष्टी गेली. रामाने तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या त्या खारूला जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, आशीर्वाद दिला की तू माझ्या रामकार्यासाठी जर मदत करत असेल तर तू अमर होशील. आजही खारूच्या पाठीवर 3 बोटाचे ओळे बघा, तुम्ही जाऊन बघा. का आशीर्वाद. म्हणजे खारुताई सारखी एक छोटी व्यक्ती आणि हनुमंतासारखी एक बलाढ्य व्यक्ती, त्यांच्यावर हनुमंतावर दृष्टी आहे रामाची. आणि एक छोट्यातला छोटा प्राणी खारुताई आहे, त्याच्यावर दृष्टी आमच्या रामाची. याला देव म्हणतात मायबाप. म्हणजे मोठे व्हायचं असेल तर मोठे माणसाने आपल्या जवळच्या मित्रावर, परिवारावर निश्चित लक्ष द्या. पण आपल्या घरातला स्वयंपाकी असेल त्याच्यावरही प्रेम करा. आपला ड्रायव्हर असेल त्यालाही जपा, नाही तर गाडी कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही, हे बी ध्यानात ठेवा. बरं का. आणि स्वयंपाकाकडे दुर्लक्ष करू नका. मोलमजूर करणारी, ती भांडे घासणारी बाई असेल तिच्याकडे लक्ष द्या. कोणी धुणं धुणारी बाई असेल तिलाही तेवढं प्रेम द्या. आता दिवाळीचं सण आहे, आपल्याकडे जर व्यवस्थित परिस्थिती असेल तर साडी चोडी करा. ते पुण्य सगळं श्रेष्ठ आहे मायबाप, जगातलं सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून माणसाला माणसाचा धर्म कळाला, माणसाला माणसाचं कर्तव्य कळालं. माणसं धर्म म्हटलं की जाती धर्मातच वाटून घेतलाय हो. आमचा हा धर्म नाहीये खरा, तो एकच
धर्म आहे याला मनुष्य धर्म म्हटलेला आहे. आणि गीता एक विश्वातला असा ग्रंथ आहे महाराज, तो मनुष्य धर्मा करताय, जाती पंथा करता नाही, मनुष्य धर्मा करता गीता आहे. जेवढे मनुष्य प्राणी आहेत त्याच्याकरता भगवंताने उपदेश केला. माय बापांनो, हा गीता हा उपदेश मनुष्य धर्मा करताय आणि मानवाचा धर्म आहे. दुसऱ्याला प्रेम द्या, दुसऱ्याचं प्रेम घ्या, एकूणावर दया करा. आणि छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या असतील जीवनामध्ये, काहींचं बरं वाईट झालं असेल, काहींचं कमी जास्त झालं असेल, कोणाचं मन दुखलं असेल, कोणाकडनं आपला अपमान झाला असेल, नका धरीत बसू, नका लावून धरू, सोडीत चला, माफ करा. हा जगातला दया करा त्याच्यावरती. तुम्ही जर दया केली तर सगळ्यात मोठा हा धर्म आहे. रामायणामध्ये तुळशीदास सांगतात, दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. तुलसी दयान चांडिये, तुलसी दयान चांडिये, जब तक गज लग प्राण सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो भाई सब संतर की जय. जय जय म्हटल्यावर थांबायचं. हा, दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान. तुलसी दयान चांदिए, तुलसी दयान चांदिए, जब तक गट लग प्राण सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोले रे भाई सब संतन की जय. आता जमलं, धन्यवाद आहे त्यांनाही तुम्हाला. हा, वा वा, क्या बात आहे. एकदा वाजवा ना पुन्हा सगळ्यांनी. वा वा, किती सुंदर ना. तेवढं हात देता का? अहो प्रेमाचं म्हटलं मी, तुमचा राहू द्या तुम्हाला बरं का. असो, मायबाप काय चाललं होतं आपलं कीर्तन. धन्यवाद. दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान. तुलसी दयान चांडिये रे, जब तक घट लग प्राण. शेवटच्या श्वासापर्यंत दया सोडू नका. हा धर्म आहे. पांडवावरती अनेक अन्याय झाले, पण धर्मराजांनी दया धर्म सोडला नाही. शेवटी विजय ते झाले. कौरव 100 होते महाराज, पण एकही नावनिश्चित राहिला नाही. कारण नास्तिक माणसं जास्त टिकत नाही, पण धर्माला धरून राहतात. ते कमी जरी असले तर टिकल्याशिवाय राहत नाही. आजच्या परिवारात 5 बंधू इथं आलं पाहायला मिळालं. हा, 3 चुलत्याचे 2 भाऊ, 5 पांडव या घरात पाहायला मिळाले. आणि एवढं प्रेम पाहायला मिळालं. मंडलिक बाबा, तुमच्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो बरं का. हा परिवार जेव्हा आम्ही आलो इथे बघितलंय, लवकर आलो खऱ्या अर्थाने. आधी आलो, अनिल महाराजांनी सांगितलं, महाराज बरोबर 10ला या, चिंताच करू नका म्हटलं. आमचे गडाख महाराजांनी लोकेशन घेतलं. कुठं लोक आले म्हणलं, नान्नजमध्ये. ते घरीच होते तेव्हा आमचे लाडके महाराज. पण वेळीत आलो एवढंच सांगायचं. महाराज काय चाललं आपलं कीर्तन ऐका. दया करणं हा धर्म आहे. आणि संत माझे गुरुवरी नारंगिरी महाराज, कोणी आता एक वाढलं बघा, 1 मिनिटात सांगतो. बेटात एकदा एक चोर आला, सरळला बेटामध्ये चोर आला. जे बेटात गेले असतील ना, त्यांनी जरा चित्र डोळ्यापुढे आणा. कारण सगळ्या बाजूला गंगेला तिथे, म्हणजे बेट जे आहे ना, बाजूला गंगा आहे. आणि एकाच बाजूला पूल झाला होता वांजरगावच्या बाजूला, आणि मधी मात्र रस्ताच नव्हता, चौकून पाणी. चोर मध्ये घुसला. त्याने ते माता भगिनीचं गंठन चोरलं होतं. आला तो धूम स्टाईल गाडीमध्ये घेऊन तो चोर घुसला. त्याच्या मागे 10-20 पोरं पळत आले. आता तो चोर बेटातून आला सरळ, पण त्याला काय माहिती पलीकडे रस्ताच नाही, इथं गंगा चौकून आहे. ते गुतला ना मध्ये गेल्यावर. लोकांनी धरलं त्याला. आता माणसांनी धरल्यावर खरंच सांगा सर, काय पूजा करतील का हो त्याची? आता चोराला धरल्यावर काय महाराज आहे, ते तरुण वर्ग होते अनिल भाऊ बरं का, अनिल महाराज, त्यांनी हाणला, एवढा हाणला महाराज तो चोर. आणि शेवटी तो धापा टाकू लागला आणि महाराजांच्या पुढे आणला नारंगिरी बाबांकडे. महाराज म्हटले, सोडा त्याला. कोणाला? तुम्ही ऐकताय ना? सोडा त्याला, मुक्त करा. कारण धरून आणला होता. महाराज, अहो यांनी चोरी केली सोन्याची. अरे चोरी करू दे, पण मुक्त करा ना, मोकळं करा, सोडू द्या. सोडा म्हणले त्याला, मुक्त करा. अहो महाराज यांनी चोरी केली. महाराज म्हटले, बरोबर आहे, चोरी केली हरकत नाही, पण सोडा नाही आला. आता सोडा म्हटल्यावर माणसं अवघडच आहे. महाराजांचा आदेश तर नाकारता येणार नाही, पण चोर आहे, चोरी केलेली आहेत. ठीक आहे, सोडलं त्याला, मुक्त केलं. मग त्याला महाराज म्हटले, बाबा का चोरलं रे तू? हे गंठन सोनं का चोरलं तू? कारण खरं सांग म्हटलंय.
लोक म्हणले महाराज नाही हा चोरच, याला जरा चोप देतो आणखीन. महाराज म्हणले आता बस झालं ते झालं, पण आता नाही, माझ्या पुढे आणलं ना आता सोडा. चोरी केली असेल हरकत नाही. त्याने ते गंठण घेतलं, दिलं ते महाराजांकडे. महाराज म्हणले ठीक आहे थांबा, आपण तू चोरी का केली सांग. त्यांनी सांगितलं महाराज चोरी करणं हा माझा बिझनेस नाही आहे, माझा व्यवसायही नाही आहे, पण माझी आई आजारी आहे, मला उष्णे कोणी पैसे देईना. डॉक्टरनी फी भरायला पैसे सांगितले, पण मला उष्णे मिळाना. जे काही होते थोडेफार दिलेले ते आता हॉस्पिटलला दिले, पण आता मात्र माझ्याकडे द्यायलाच काही नाही. जर मी आता ही चोरी नसते केली तर माझी आई जिवंत राहणार नाही. मी खरा चोर नाही आहे, पण नाविलाजाने प्रसंग माझ्यावर चोरीचा आला, वेळ आली, प्रसंग म्हणजे चोरी करण्याचा वेळ माझ्यावर आलेली आहेत आणि नाविलाजाने चोरी करावी लागली. महाराज माझा चोरीचा काही बिझनेस नाही आहे, मला आता मृत्यूदंड दिला तरी चालेल, पण चुकी झाली माझ्याकडनं. महाराज म्हणले हे चोरीचं गंठण कोणाचं देऊन टाका. बाबा तुला काय लागतं ते पैसे माझ्याकडून घेऊन जा, पण इथून पुढे चोरी करू नको. त्याच्यावर दया करणारे संत नारंगिरी महाराज. दया करणे जे पुत्रासी, तोची दास आईदासी. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती. ईश्वरावर वेळ झाला ना बाय बापांनो, विचार करा. वेळ आपला संपलेला आहे, 12:30 झाले, अजून टाईम लय झाला ना. आता 5 मिनिटात संपवतो, ऐका. दया करणं हा धर्म आहे. मायबापांनो दया करणं हा जर धर्म असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक व्रत घेऊन जा. कोणी माणसं विनाकारण चुकी करत नाही, कोणी माणसं विनाकारण गुन्हा करत नाही. कधी कधी काहीतरी प्रसंग जीवनात येत असतात, पण हा योग्य धंदा असाही म्हणायचं नाही, ते चुकीचाच आहे. पण जर त्याला चांगले माणसं भेटले आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते माणसं सुद्धा सुधरू शकतात, बिघडले सुद्धा चांगले होऊ शकतात, बिघडलेले सुद्धा चांगले होऊन वागू शकतात. फक्त चांगल्या माणसाचा संग झाला पाहिजे आणि चांगल्या माणसाची संगत घडली पाहिजे. कारण चांगले या जगात कोण आहे? महापुरुष आहे. मग ते कपड्याने कसे असू द्या, ज्याच्या अंतःकरणात दुसऱ्याविषयी दया आहे, दुसऱ्याविषयी प्रेम आहे, दुसऱ्याविषयी सद्भावना आहे, तो माणूस तो महात्मा असतो. आणि असे संत आमचे सावता महाराज ते म्हणतात, कांद्यामध्ये देव आहे, मुळ्यामध्ये देव आहे, भाजीमध्ये देव आहे, नवे नवे लसणात देव आहे. दुसऱ्याचे सर्वांनी वरात करा, करा सर्वांची वरात करा, सर्वांची. कुडोबार खुमाई जय जय कुडोबार खुमाई. चला चला घरचे चला. आ
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघी, अवघा झाला माझा हरी. बाय बापांनो, तो हरी सर्वत्र आहेत. तो नाही अशी जागा नाही, असणारा हरी सर्वत्रच आहे. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापेली पंढरी. सर्वांमध्ये हरी दिसणारे सावता महाराज. पण ज्यांच्या पोटी ते जन्माला आले असेल, धन्य माता पिता तयाची. सावता महाराज सारखे मुलं जन्माला येण्याकरता ज्यांच्या पोटी ते आई वडील भाग्यवान आहे. मायबापांना या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल वरपे साहेब, तर ज्याचे आई आणि वडील जिवंत आहेत, किंवा दोघांपैकी एक जरी ज्याच्याजवळ असेल, त्याच्या इतका श्रीमंत जगात कोणी नाही हे ध्यानात ठेवा. कारण आकाशापेक्षा उंच कोण असेल तो बाप आहे, आणि समुद्रापेक्षा पृथ्वीपेक्षा व्यापक कोण असेल तर ती माय आहे. कारण शास्त्रामध्ये गीता पतिव्रतेमध्ये सीता आणि प्रेमात फक्त माता. ज्याची आई मरण पावते ना, त्याच्या जीवनातला समुद्र संपला जातो, आटला जातो. या जगात सगळं काही मिळेल, पण आई नाही मिळणार परत. सर्व मिळेल तुझला, पुन्हा मिळणार नाही आई. मायबाप आहे तोपर्यंत जीव लावा. किती श्रीमंत व्हा, पण आई वडिलाला जीव लावलं नाही तर आपल्यासारखा भिकारी गरीब कोणीच नाही. अहो, गोठ्यात जरी ठेवलं ना त्यांना आणि फेकून भाकरी जरी दिल्या लांबून, तरी ते आई वडील आशीर्वादच देतील. ते आई वडील आहे. माणसं दुसरे किती जपा, ते कधी धोका देतील आणि दगा देतील फार दिवस निघून गेल्यावर कळतात. पण आई आणि वडील असं दैवत आहे, ते जीवनामध्ये तुम्ही त्यांना किती त्रास द्या, पण ते आशीर्वादच द्यायचं काम करतात. मायबाप, एका मुलाने आईला घराच्या बाहेर काढलं बरं का बा, घराच्या बाहेर काढलं. थोडं राहिलं तर बसा. घराच्या बाहेर काढलं महाराज. मायबापांनो, जोडेभऱ्या लाता कमाड्यात घातल्या. जोडेभऱ्या लाता कमाड्यात घातल्यानंतर त्याला घराच्या बाहेर त्या आईला त्या मुलाने काढून दिलं. आई रोज असणारी कोणाकडे तरी मोलमजुरी करायची. शेवटी वय झालं, आता मोलमजुरी करता येत नाही. वय झालेलं आहे, काहीच करता येत नाही. जास्त वय झालंय बरोबर. आता ती आई थकली होते, भिक्षा मागून खायची. कुठेतरी गावात भिक्षा मागावी आणि मग मंदिरात राहायला जावं. मंदिरात राहायला जावा, भिक्षा मागावी, भिक्षा मागून खावी. आणि ती आईनं असा आपला जीवनाचा जो काही पटक्रम घडला की वाटचाल घडत आहे ती चालू होती. पण त्याच ठिकाणी मात्र एक दिवस रस्त्याच्या कडेला एक घर आहे. रस्त्याच्या कडेला जे घर आहे त्या वट्यावर जाऊन बसायची. आई वट्यावर जाऊन बसली की त्या ठिकाणी असणारी रोज यावा, वट्यावरती 2 तास थांबावा आणि पुन्हा आईने घरी जावं. बस जिथं आई थांबायची त्या वट्यावरती, ज्या वट्यावर बसलेली होती, ज्या वट्यावरती थांबायची ती आई, मायबापांनो घटना अशी घडली. या बसा, आदरणीय ताईसाहेब आमच्या आलेले आहेत, बसा. परिणाम ज्या वट्यावरनं आई जात होती, ज्या वट्यावरती आई बसत होती, त्या ठिकाणी घरमालकाने विचारलं, का हो आई, तुम्ही भिकारी आहात का? नाही म्हटले, मी भिकारी नाही आहे. मतलब भिकारी नाही आहे, तुम्ही वट्यावर येऊन बसलेले आहात आणि या ठिकाणी वट्यावर बसतात, रोज येतात, पण काही मागत नाही. तुम्ही भिकारी आहेत का? बरं का कांचनताई, अजयश्रीताई, आता ते उलटे होईल रे, बरं झालं असे पोरं जवळ असावे. आमच्या जयश्रीताई आल्या. मायबापांनो विचार करा. त्या घरमालकाने विचारलं. मी प्रसंग काय सांगतो, नीट बारीक लक्ष देऊन ऐका. परिणाम असा झाला जयश्रीताई, एक त्याच ठिकाणी वटेवर बसलेल्या आईला घरमालकाने विचारलं, आई तुम्ही भिकारी आहात का? तुम्ही काही मागत नाही आहे, पण मात्र तुम्ही येऊन बसतात, या ठिकाणी आलेले आहात, तुम्हाला मुलं नाही का? तुम्ही अनाथ आहात का? तुम्ही भिकारी आहात का? तुम्हाला परिवारात कोणी नाही का? असे काही सगळे प्रश्न माणसं काय विचारतील सांगता येत नाही. त्या आईने सांगितलं, नाही रे बाबा, बाबा नाही रे, मी भिकारी नाही, मी अनाथ नाही, मी भिकारी नाही. मग आई तुम्ही येऊन इथे बसतात, रोज 2 तास येऊन बसतात, सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये वरपे साहेब येऊन बसताय
आणि भिकारी नाही, काही मागतही नाहीये, तुम्ही अनाथ नाही म्हणतात, मग तुम्ही कशा करता येऊन बसता सांगा ना. बरं का कुठे सर, त्यांनी सांगितलं एकच कारण आहे बाबा, मी भिकारी नाही, मी अनाथ नाही, या ठिकाणी वटेवर बसते, रस्त्याच्या कडाला तुमचं घर आहे, त्या वटेवर येऊन बसते, त्याचं एकमेव कारण आहे, हे रस्त्याने जो जाणारा साहेब आहे ना, सकाळी 8 ते 10 वेळेत या रस्त्याने जी गाडी जाते ना, आणि त्या गाडीमध्ये बसून जो साहेब जातो ना, त्याचं तोंड पाहण्याकरता मी येऊन बसते. तो जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी, तो माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे, आणि त्याचं तोंड पाहण्याकरता या वट्यावर येऊन बसते, बाकीचं काही कारण नाही आहे. या रस्त्याने जो अधिकारी साहेब जातो, त्याची आई मी आहे, आणि त्याचं तोंड पाहायला मिळावा. आणि एकदा त्याला पाहिलं ना, साहेब मला बिगर भाकरीचं माझं पोट भरतं, मला भूकच लागत नाही, याला आई म्हणता मायबाप. ज्याला जोडे भारी लाता घालून बाहेर काढून दिलं, तरी त्या मुलाला ती आई आशीर्वादच देते. अशी आई ज्याच्या जीवनातून गेली ना मायबापांनो, समजावा प्रेमाचा पाना संपला. जगात अनेक लोक भेटतील, पण आईसारखं खरं प्रेम करणारं नाही भेटणार. आणि म्हणून ज्याची आई जिवंत आहे, त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. अहो 80 वर्षाची माता आणि 60 वर्षाची मुलगी तिला भेटायला जाते. 80 वर्षाची माता 60 वर्षाच्या मुलीला भेटायला जाते. हिलाही नातू झाले, हिलाही नातू झालेले, ही 60 वर्षाची झालेली आहे, आणि ती 80 वर्षाच्या म्हातारीला भेटायला जाते. महाराज ज्या वेळेला जाते ना, लहान पोरग पळत येतं, आत्या आल्या, आजीबाई आत्या आल्या, आजीबाई आत्या आल्या, तुरु तुरु पळत जाणारं पोरग जवळ येतं, आत्या आल्या, आत्या आत्या म्हणतं. आणि त्याच काळात माय बापांनो, त्या म्हातारीला जयश्रीताई बोलता येत नाही, नीट चालता येत नाही, 2 डोळ्याचे 4 डोळे झाले, कुरळे केस झालेले, आणि आता लखवा झालेला आहे. आधार काठीचा घ्यावा लागतो, पण तिला उठवायला 2-2 माणसं 585 वर्षात लागतात. पण पोटचा गोळा आला ही वार्ता आईला कळाली. आई तटकन उठते, चापलत 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 भिंतीच्या कडे ना दरवाजाकडे जाते. नीट दिसत नाही, खांब डोक्याला लागतो, भिंत डोक्याला लागते, टेंगुळ येतं, जखम होते, पण वेदना होत नाही. ती आई असते मायबाप. जिला त्रास होत नाही, तिला दुःख होत नाही, ती आई असते. आणि आई आता मात्र चापलत 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 दरवाजापर्यंत जाण्याकरता निघते. पण लक्षात येतं माझी मुलगी आलेली आहे, लक्षात येतं. आणि तेव्हा ती पुन्हा किचनमध्ये जाते, आणि तिथं शिंक टांगलेलं असतं. महाराज जुन्या काळात शिंक असायचे घरामध्ये, ते शिंक टांगलेलं असतं. त्या शिंक्यावरनं टोपलं घेते, आणि त्या टोपल्यातनं चतकूर अर्धी भाकर घेते, आणि पुन्हा चालत चालत चापलत चापलत 2 डोळ्याची आई नाही, 4 डोळ्याची झालेली म्हातारी दरवाजापर्यंत जाते. घराच्या आत मुलगी आहे, आई आहे, आणि घराच्या बाहेर मुलगी आहे. चित्र डोळ्यापुढे आणा. मुलगी आल्याची वार्ता आईला कळाली. आई वय झालेलं आहे, चालता येत नाही, 2-2 माणसं धरायला एरवी काळात लागतात. आणि आता मुलगी आल्याची वार्ता कळाली, बाहेर जाते, आणि दरवाजापर्यंत आले की त्याच ठिकाणी महाराज जी भाकरी आणलेली असते ना ताई, हातातले कुटके घेते, वळते मुलीवरनं, आणि त्याच ठिकाणी फेकून देते वावळून. आणि प्रेमाचा हात तोंडावरनं फिरवला की आपल्या अश्रूला रस्ता मोकळा करून देते ती आई आहे महाराज. गळगळ 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 रडते, आणि एकच वाक्य वापरते, एकच वाक्य तिचं एकच असतं, पोरी काय तब्येत केली गई. मुलगी कशी असू द्या, मुलगा कसाही असू द्या, पण जीवनात ज्या वेळेला फार दिवसांनी आई वडिलाला भेटला, तर त्यांचे शब्द असतात, काय बाळा तब्येत केली रे, मुली काय तब्येत केली, बाळा काय ही तब्येत केली. त्याला आई म्हणतात. मायबाप आमच्या चंद्रभागा आई होत्या घरातल्या. सबसे बड़ी है सबसे बड़ी कोई नहीं
सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. आईसारखं जगात दुसरं दैवत असू शकत नाही. म्हणून आज आमच्या चंद्रभागा माई गेलेल्या आहेत. त्यांच्या नावाने हा सुंदर कार्यक्रम मंडलिक परिवाराने आयोजित केला. येथे 5 भाऊ आहेत आणि 5ही पांडवासारखं प्रेमाने राहतात. या परिवाराला मनापासून धन्यवाद. मायबापांनो, भावाने भावाशी कसं वागावं आणि भावाने भावाशी कसं प्रेम करावं याच्याकरता रामायण महाभारत आहे. रामायणामधला एक प्रसंग आहे, अगदी एका मिनिटात सांगतो, वेळ झालेला आहे. ज्यावेळेस सीते स्वयंवर होता, सीता स्वयंवराकरता विश्वामित्राला निमंत्रण आलं जनकाकडनं, आणि जनकाकडे जाण्याकरता आदल्या दिवशी राम आणि लक्ष्मणाला जनक राजाकडे जायचं आहे घेऊन विश्वामित्र म्हटले, राम आपल्याला उद्या सकाळी धनुर्वेदण्याकरता पूर्ण जायचं आहे, लवकर चल बाबा. मध्यरात्रीपर्यंत दोघंही गुरुची सेवा करत होते, राम लक्ष्मण. आणि आता राम गेले, लक्ष्मण गेले, राम झोपले, लक्ष्मण रामाची सेवा करू लागला. आता राम लक्ष्मण विश्वामित्र गुरुची सेवा करतात, पण राम आले, झोपले, लक्ष्मण रामाच्या चरणाची सेवा करू लागला. आणि सेवा करता करता मंडलिक बाबा, लक्ष्मणाच्या डोळ्यातून गळगळ 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 आसरू चालले, रडू लागला, गळगळ आसरू चालले. महाराज ज्यावेळेस रडत असताना ते पायावरती थेंब पडले आणि राम उठले. रामाला जाग आली, बाळा लक्ष्मणा का रडतोस रे? लखन क्या भैया, लखन क्या भैया, क्यों रोता है रे तू? तुझे माँ की याद आई? कौशल्य माँ, सुमित्रा माँ, कैकेयी माँ की याद आई लखन? नहीं भैया. पिताजी दशरथ महाराज की याद आई? नहीं भैया. गुरुदेव वशिष्ठ की याद आई? माता अरुंधति की याद आई? नहीं भैया. भरत शत्रुघ्न की याद आई? नहीं भैया. मग सुमंत प्रधान की याद? नहीं भैया. आप मेरे साथ होने के बाद दुनिया की याद करने की जरूरत नहीं भैया. आप ही मेरे माँ और बाप ही भैया. आप जगत पिता हैं और मेरे माँ बाप है श्री रामचंद्र. आप साथ होने के बाद किसी की याद करने की जरूरत नहीं भैया. मुझे किसी की याद नहीं आई भैया. राम जी कहते हैं, नहीं याद आई लखन, तो फिर रोता क्यों है, सोता क्यों नहीं? भैया सच बताओ. हाँ बताओ ना लखन, सच बताओ भैया, बताओ ना लखन. ये की बात मुझे रुला रही भैया. कौन सी बात? ये की बात रुला रही है भैया. कल की गुरुदेव ने कहा था, कल आपको जनकपुर जाना है, मिथिला में जाना है. वहाँ जाने के बाद सीता माता का स्वयंवर है, और ये स्वयंवर धनुष्य यज्ञ पूरा आप ही करेंगे, धनुष्य पर चाप आप ही चढ़ाएंगे भैया, क्योंकि आप जैसा दुनिया में शक्तिशाली कोई नहीं है. मैं जानता हूँ कल आप चढ़ाएंगे, धनुष्य पर चाप चढ़ाएंगे तो आपका विजय होगा, और विजय होने के बाद वरमाला लेकर के सीता आएगी, और माता सीता वरमाला लेकर के आएंगे तो आपके गले में पहनाएंगे, तो सीता माता आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी, कल आपकी शादी हो जाएगी भैया. राम जी कहने लगी, ये तो खुशी की बात है ना. बड़ी भैया की जब शादी होती है तो छोटी की खुशी, छोटे को खुशी होनी चाहिए, छोटे ने आनंद मनाना, उत्सव मनाना चाहिए, तो रोता क्यों है? वही तो बात है भैया. कल आपकी शादी हो जाएगी, कल आपका विवाह हो जाएगा, कल मुझे भाभी आएगी, यही बात तो मुझे रुला रही भैया. राम जी को कुछ समझ में नहीं आ रहा. राम जी कहते हैं, ये कैसी बात है लखन, मेरी शादी होने के बाद तुझे खुशी होनी चाहिए, तो रोता क्यों है, तुझे दुख क्यों हो रहा है? बोले एक ही कारण है भैया, कल आपकी शादी होगी, ये तो खुशी की बात है, या तो आनंद की बात है, ये तो बहुत खुशी की बात है भैया. लेकिन कल शादी होने के बाद, मुझे भाभी आने के बाद, कल भाभी कहेगी, लखन आज से 10 बजे के बाद में राम जी के कुटिया में तू नहीं आना, तुझे सेवा करने का अधिकार नहीं मिलेगा. आपके चरणों की सेवा कल से मेरे 10 बजे के बाद नहीं मिलेगी भैया, तो आपके चरण सेवा से मैं वंचित हो जाऊंगा. इसलिए ये बात मुझे रुला रही भैया. ये सख्य भाऊ नहीं हो, सख्य भाऊ नाही आहे सर, हे सावत्र भाऊ आहे. पण एका भावाच्या चरणाची सेवा ताई दुसऱ्या दिवशी नाही मिळणार. वहिनी आल्यानंतर सावत्र भाऊ रडू लागला. म्हणून भावाने बाबाशी कसं वागावं. महेश भाऊ, तुमच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. तुम्ही चौघने 5ही भावानी एका विचाराने राहा, आणि 5 जण जर एका मुठीनं असेल तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला काहीच त्रास देऊ शकत नाही, बिघडू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही 5ही भाऊ
मनापासून पाची भावांना महेशजी मी धन्यवाद देतो, वकील साहेब धन्यवाद देतो. आणि आईची आजीची सेवा आपल्याला घडलेली आहे आणि अत्यंत चांगला परिवार. आमच्या या घरामध्ये आल्यानंतर ताई आम्ही पाहिलं लहान लहान मुलं मुली, घरातला परिवार माळकरी आहे बरं का ताई, माळकरी आहे. माळकरी मुली महाराज, लहान लहान मुलं माळकरी आहे, मुली माळकरी आहे, मोठे माळकरी आहे, अर्थात सात्विक परिवार आहे. या परिवाराला धन्यवाद देतो. आणि चंद्रभागाबाईंना जी गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरत शांती लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व मिळून आता शेवटची चाल म्हणावी आणि मग मात्र आदरांजली होईल. पुनश्च सर्वांना धन्यवाद. सावता मने केला मळा, सावता मने केला माझा हरी अवघडला जो भजे हरि को सदा सोई पर पद पाएगा. अवगाठाला माझा 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 हरी अवगा
श्रमातया कधी रे येशील श्रमातया कधी रे येशील मी माझी प्रार्थना लसून मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली सावता मने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. मंडलिक बाबांनी हे सुंदर निवेदन केलं आणि इथे सुंदर गायनाचारी मंडळी आमचे आदरणीय सुनील महाराज पवार आणि या ठिकाणी पवारताई त्यांचे दोन्ही सुपुत्र एवढे गोड आहे आणि माझे लाडके येते. त्यांना थोडं दापावं लागलं, भाऊ थांबा आता वेळ संपला नाही तर दुपारी 2च वाजवले असते त्यांनी. माझे लाडके आहेत लहानपणापासून. आमच्या सुनील महाराजांना धन्यवाद दिले पाहिजे. ताई तुम्हाला धन्यवाद. असे मुलं तुम्ही घडवलं आहे. एक कन्या कोण आहे म्हणलं ताई? बाचे. मी म्हटलं मुलगी आहे का असं कोणवत होतो. या बाचे आहेत बघा ना, मुलं असे भाचे असे असा परिवार सात्विक जन्माला यावा. धन्यवाद मनापासून तुम्हाला. आमचे आदरणीय नवनाथ महाराज अत्यंत गोड गातात, तेही या ठिकाणी आहे. पूजनीय महाराजजी तेही कार्याला भेटले, आजही भेटले. आणि गोकुळ भाऊ तुम्ही सगळ्यांना घेऊन चालल्याबद्दल तुम्हाला डबल धन्यवाद देतो, कारण यांच्यावर हे सगळे होते अवलंबून. हां, मनापासून धन्यवाद. आमचे अनिल महाराज आणि मंडलिक बाबांनी सुंदर निवेदन केलं. सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तेवढ्याच तोलामोलाची आमची शिष्टीमाले एकही शिष्टी आली नाही तर मग बास कमी कारण टरवल वाडा याच्यात कीर्तन संपलं जातं. शिष्टीमाल्याला मनापासून धन्यवाद देतो. गोड नित्तळ आणि सोज्वळ आवाज दिला. महाराष्ट्रातील टॉप शिष्टीमाले धन्यवाद तुम्हाला मनापासून साहेब. आणि चित्रीकरणवाले दोघंही यूट्यूब चॅनलवाले ते जयेश ना, सर्वेश दादा आणि धर्मनाथ दादा, यश गाडेकर दादा, मनापासून या तिघांनाही धन्यवाद. ते यश दादा आयफोनमध्ये घेत होता. आयफोन स्टील जॉब्स त्यांची कंपनी द्या. आता ते वाढत झाला. जगातले श्रीमंताचे आदित्य स्टील जॉब्सचं नाव आहे. ते वेगळं चरित्र आहेत. असो मायबापांनो, या ठिकाणी आमच्या नेते आलेले आहेत. महाराष्ट्राचे आदरणीय मोठे नेते आणि मंत्री साहेबांच्या कन्या बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या कन्या आदरणीय जयश्रीताई थोरात या ठिकाणी आलेले आहेत. माझे ताईचे अत्यंत या घराचे जवळचे संबंध आहे, प्रेमाचे आहे. पण तो एक विषय रंगलेला होता त्याच्यातच आल्या ताई, पण ताईला ऐकायला मिळाला. कारण एक करुणा विषय असला तो गेला की येत नाही पुन्हा, म्हणून आम्हाला तिथे तो पूर्ण केल्याशिवाय बोलता येत नाही. कारण तो सूर आणि तो ताल आणि तो भाव गेला ते काही विकत आणता येत नाही. तर असा प्रसंग तेव्हा ताई आल्या. ताईला धन्यवाद देतो. आमचे वरपे साहेब या ठिकाणी आहेत. मला निमंत्रण द्यायला दोघंही पाहुणे आले. साडू तुम्ही म्हणजे व्याही कुठे सर आणि वरपे सर दोघंही आलेत. त्यांचंही कॉलेज आहे साहेबांच्याच मार्गदर्शनाने. कुठे? घोटीला आहे मोठं कॉलेज. असो अशा पद्धतीचं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च आमच्या मंडलिक परिवाराला, महेश भाऊ तुमच्या सगळ्या परिवाराला, तर मला नावं सर्वांचे पाठ नाही अजून, पण दादा तुमच्या दोघंही बंधूला धन्यवाद. हे दोघं बंधूचे तुम्ही 5 जण आहात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. मग या ठिकाणी सगळ्या परिवाराला धन्यवाद देऊन मनापासून धन्यवाद देतो. वाणीला विराम देतो. पण जाता जाता एक विनंती आहे. अडबंगनाथ संस्थान भामानगर भामठाण तालुका श्रीरामपूरमध्ये धर्मनाथ बीज मोठा उत्सव साजरा होत असतो. यावर्षी माघ शुद्ध बीजीला धर्मनाथ बीज म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बीज अडबंगनाथ संस्थानला होते असते. ताई तुम्हालाही निमंत्रण देतो. 13 जानेवारी ते 21 जानेवारीच्या कालखंडामध्ये फार मोठा तो कार्यक्रम नवनाथ यज्ञ
नाथ यज्ञ होणार आहे. नवनाथ पारायण आहे सामुदायिक पद्धतीने. हजारो लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातले पारायणला बसणार आहे. आणि रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा आहे. इंदुरीकर महाराजांनी आधी करून कीर्तनकाराची कीर्तन आहेत. आणि महाराष्ट्रातील सर्व गायक वादक आणि ऋषीमुनी साधुसंत येणार आहे. तर 13 जानेवारी ते 21 जानेवारी अडवंगनाथ तपोभूमी भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर या ठिकाणी आपण 9 दिवसातून 1 दिवस तरी त्या ठिकाणी भेट द्यायला यावी ही विनंती करतो. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले गोरे वेडे वाकुडे उत्तरे करा. महाराज